SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध 77। नमस्कार, तुम्ही पाहतात SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। तिळवणीतील वीज समस्यांविरोधात महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी। विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। तिळवणी ग्रामपंचायत हद्दीतील वीज समस्यांसह महावितरणच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तिळवणी ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच दीपक दिलीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी शनिवारी 8 ऑगस्ट महावितरणच्या इचलकरंजी शाखा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। गावातील धोकादायक व लोंब करणाऱ्या वीज तारा, वीज खांबांची दुरावस्था, भूमिगत वीज वाहिन्यांसाठी करण्यात येणारे खोदकाम, स्मार्ट मीटर तसेच वीज बिलांच्या समस्यांबाबत आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। गावातील विविध वीज समस्यांबाबत यापूर्वी महावितरण प्रशासनाकडे निवेदन देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात ठोस कार्यवाही झाली नसल्याने आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले। भूमिगत वीज वाहिन्यांसाठी करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे रस्त्यांचे नुकसान होत असून संबंधित कामासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का याची चौकशी करून रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवू नयेत। थकीत बिलाच्या कारणावरून वीज पुरवठा खंडित करून मीटर बदलल्यास त्याची चौकशी करावी। चुकीच्या वीज बिलांचे पुनर्परीक्षण करावे आणि धोकादायक वीज तारा तातडीने दुरुस्त कराव्यात अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। यावेळी महावितरण प्रशासनाने तिळवणीतील प्रलंबित वीज समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले। याप्रसंगी तिळवणी उपसरपंच दीपक दिलीप गायकवाड, वैभव शंकर कांबळे, राहुल लहू कदम, संकेत बाबासो चव्हाण, भीमराव धुळा गायकवाड, स्वप्नील अनिल माने, उत्कृष्ट आनंदा कांबळे आदीसह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते। मी दीपक दिलीप गायकवाड, उपसरपंच तिळवणी। आज इचलकरंजी महावितरण कार्यालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत। गावात 33 kV लाईन सबस्टेशनची खुदाई करून विना परवाना रस्ता उकरून घालत आहेत। त्याची कोणताही न अर्थ दाखला किंवा कोणतीही परमिशन ग्रामपंचायतीची घेतली नाही। गावात पूर्णपणे डांबे वादळाने, वाऱ्याने व पावसाने वाकलेले आहेत आणि तारा लोंबकळत आहेत। त्याचे कोणतीही कारवाई त्याच्यावर केलेली नाही किंवा बदलले नाहीत। त्यानंतर स्मार्ट मीटर पूर्णपणे सक्तीचे करत आहेत। जबरदस्तीने महिला घरात असल्यानंतर बदलत आहेत। पूर्व कल्पना देऊन त्यांना बदलण्यात यावे। आणि त्यानंतर आम्ही प्रमुख मागणी म्हणजे हेच की जे काही खुदाई काम चालू आहे त्याचे शुल्क, रॉयल्टी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचे भरावे हेच आमची विनंती आहे। आणि यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य, आमदार किंवा पंचायत बॉडी आणि शिष्टमंडळ वारंवार गेले 7 महिने आम्ही महावितरण अधिकाऱ्यांना भेटत आहोत, पण याच्यावर कोणतेही उत्तर आले नाही। म्हणून या अगोदर जून महिन्यामध्ये शिष्टमंडळ परत एकदा भेटलं होतं, पण त्यानंतर त्यांनी सांगितलेलं की जुलै 30 पर्यंत आम्ही सर्व गावातील कामं करतो आणि तुम्हाला न्याय देतो, परंतु कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे आज 8 ऑगस्ट रोजी आम्ही इथं हे आंदोलन बसलो आहोत। जर आम्हाला मागण्या पूर्ण झाल्या नसल्या तर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल एवढीच आमची विनंती आहे।